पत्नीचा अपघात झाला आणि ती अपंग झाली. मी तिची काळजी घेत होतो तर ती हात उचलून मला आशीर्वाद द्यायची. आईने मला सांगितलं की आता ही आमच्यासाठी आणि तुझ्यासाठी एक ओझं झाली आहे. तिला घटस्फोट दे. मी तुझं लग्न एखाद्या सुंदर मुलीशी लावते. पण मी ऐकलं नाही आणि माझी सगळी संपत्ती विकून पत्नीचा उपचार केला. पण जसं ती बरी झाली त्याच रात्री ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. आता सगळे लोक माझ्यावर थुंकायला लागले. एका दिवशी अचानक पोलीस आमच्या घरी छापा मारायला आले आणि घराची झडती घेऊ लागले. झडती दरम्यान जेव्हा आईची बाज उचलण्यात आली तेव्हा माझं काळीज अक्षरशः फाटलं. पत्नीचा अपघात अगदी अचानक झाला. सगळं काही एकदम थांबून गेलं. डॉक्टर म्हणाले की ती आता कधी चालू शकणार नाही. मी सगळं काही सोडलं, फक्त तिच्या सेवेत गुंतून गेलो. आई माझे पाय दाबायची. ती रात्री जागत बसायची, माझ्यासोबत रडायची. आम्ही तिघही या धक्क्याला स्वीकारत होतो, पण काहीतरी अपूर्ण वाटत होतं. गाडीचं दार उघडलं आणि माझं शरीर एका झटक्यात मागे फेकलं गेलं. खूप आवाज होता, हॉर्न, ब्रेक, लोकांच्या किंकाळ्या. मी धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. आत आयसीयूचं दार बंद होतं. काल धुरकट झाली होती. माझ्या हातात तिची एक चप्पल होती, दुसरी कदाचित रस्त्यावर राहून गेली होती. जसं की आयुष्याच्या सरळ वाटेवरून तीही कुठेतरी हरवून गेली. डॉक्टरांनी सांगितलं की ती आता कधीच चालू शकणार नाही. तेव्हा माझे डोळे पाणावले, पण अश्रू गळाले नाहीत. कदाचित पुरुषांना दुःख लपवून ठेवायची सवय असते किंवा त्यांना ते लपवावंच लागतं. आई माझ्यासोबत होती. तिच्या चेहऱ्यावरही तीच चिंता होती जी माझ्या मनात होती. तिनं सांगितलं, आपण सगळं करू बेटा, तू काळजी करू नकोस. आठवतंय का लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा ती आजारी पडली होती तेव्हा तू किती घाबरला होतास? ताप 103 डिग्री होता आणि ती थरथरत होती. तू संपूर्ण रात्र तिच्या शेजारी बसून औषध देत राहिलास. तेव्हा तिने तुला घट्ट धरून सांगितलं होतं, तू असतोस तेव्हा मला भीती वाटत नाही. आज हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं, ती श्वास घेत होती पण डोळे मिटलेले होते. जसं काहीतरी बोलून ती शांत झाली होती. आई दररोज माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये यायची. कधी कधी ती मला घरी पाठवायची आणि स्वतः तिच्या शेजारी बसून राहायची. एक दिवस मी घरी आलो तर पाहिलं आई तिच्या केसांमध्ये तेल लावत होती. ती तिला माझी मुलगी म्हणत होती, माझी लेक, लवकर बरी हो, माझ्या मुलाची काळजी घे, खूप नाजूक मन आहे त्याचं. मी दरवाजा मागे उभा होतो, ऐकत होतो आणि त्या क्षणी माझ्या डोळ्यातून प्रथमच अश्रू आले. पण विचित्र गोष्ट ही होती की पत्नीचं मौन दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. ती फार कमी बोलू लागली होती, कमी हसायला लागली होती. जणू ती आतून कुठल्या तरी वेगळ्या जगाकडे निघाली होती. मी अनेक वेळा प्रयत्न केला, तिच्या सोबत बसलो, जुन्या आठवणी मध्ये घेऊन गेलो. लग्नाच्या दिवसाच्या आठवणी ताज्या केल्या. तेव्हा ती लाल साडी घालून माझ्या समोर आली होती. तेव्हा मी तिला म्हटलं होतं, मला वाटतंय स्वप्न बघतोय. ती फक्त ऐकत असे, हलकसं हसत असे, पण तिच्या डोळ्यात काहीच भाव नसत. जणू आतून काहीतरी निघून गेलं होतं, जणू काहीतरी लपवलेलं होतं. आई आता खूपच व्यस्त राहू लागली होती. कधी स्वयंपाकघरात, कधी अंगणात. ती अनेकदा पत्नीच्या खोलीतून शांतपणे बाहेर पडत असे. मी काही विचारलो नाही. मला माझ्या आईवर नजर ठेवण्याचा अधिकार नव्हता. कदाचित जेव्हा आपण कोणावर खूप प्रेम करतो तेव्हा बघण्याची समज हरवते. आपण फक्त गृहीत धरतो, सगळं ठीक आहे किंवा लवकरच होईल. पण आयुष्य फक्त प्रार्थनांनी चालत नाही. कधी कधी काही सत्य खूप निर्दयी असतं. त्यावेळी मी काहीच समजून घेतलं नव्हतं, काहीच ओळखलं नव्हतं. मला असं वाटत होतं की आम्ही तिघही एका दुःखात सहभागी आहोत. मी फक्त माझ्या पत्नीला वाचवू पाहत होतो, कोणतीही किंमत मोजून. पण नशीब काही वेगळंच खेळ खेळत होतं. आईनं हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, बाळा, एकच सांग, तू सुखी आहेस ना? मी तिच्याकडे पाहिलं. ती चुलीजवळ उभी होती, चहा बनवत होती. तिच्या चेहऱ्यावर तीच ममता होती, तीच काळजी जी नेहमीच होती. पण त्या दिवशी तिच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं, जसं ती काहीतरी सांगू पाहत होती पण शब्दांमध्ये गुंतून थांबली होती. मी काहीच उत्तर दिलं नाही. मौन आता माझ्या अंगवळणी पडलं होतं. प्रत्येक गोष्ट मनातच ठेवून मी ती स्वतः झेलत असे. हे सगळं चाललं होतं. उपचार खूप महागडे होत होते,
प्रत्येक तपासणी, प्रत्येक औषध, प्रत्येक उपचार हजारो रुपये लागत होते. आईने तिचे जुने दागिने काढले, जे माझ्या वडिलांची आठवण होते, आणि ते माझ्या हातावर ठेवले. मी हात मागे घेतले. आई, हे मी विकू शकत नाही. ती हसली, जसं तिला आधीच माहित होतं. मग तुझी संपत्ती विक, ज्याचा तू एकटाच वारस आहे. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पत्नीचा आवाज भरून राहिला होता. पूर्वी जीवनाने भरलेले आवाज आता फक्त भिंतींमध्ये अडकून राहिले होते. आईनं शांतपणे माझ्या पलंगाजवळ चहा ठेवला आणि मागे फिरली. मला माहित होतं, तिला माझं मन इंटेन्शली दुखवायचं नव्हतं, पण तिला हेही हवं होतं की मी काहीतरी ठाम निर्णय घेऊ. उपचार सुरू झाला. नवीन यंत्र आली, नर्स आली. शरीरात हालचाल होऊ लागली. हातात ताकद आली. हळूहळू पायाची बोटं हलायला लागली. प्रत्येक वेळी मला आनंद वाटायचा. आई प्रार्थना करत असे, पण पत्नी मात्र शांत नजरेनं बघत राहायची. जणू हे सगळं तिच्या इच्छेविरुद्ध चाललं होतं आणि ती फक्त एकमुख प्रेक्षक होती. एक रात्री मी तिच्या केसात बोटं फिरवत म्हणालो, कधी कधी असं वाटतं तू खूप दूर निघून गेलीस आणि मी फक्त तुला हक्का मारत राहिलोय. तिनं माझ्याकडे पाहिलं. ओठांवर हलकीशी स्मित हसू होतं, पण डोळे मात्र अजूनही उदास आणि कोरे होते. मी काही विचारलं नाही. काही प्रश्न असे असतात ज्याची उत्तरं आपल्याला आधीच माहिती असतात, पण ती ऐकायची हिंमत होत नाही. दिवस सरकत गेले. पत्नीची तब्येत सुधारत गेली. शरीरात जीव येऊ लागला, पण आमच्यातील अंतर मात्र वाढत गेली. मी सर्व काही दिलं, वेळ, पैसा, झोप, आरोग्य. तरीही असं वाटायचं की मी तिला हळूहळू गमावत चाललोय. प्रत्येक दिवस थोडा थोडा आई मला पाहून आशीर्वाद द्यायची, भगवान तुला सुखी ठेवू. तू पत्नीचं सावलीसारखं साथ दिलंस. त्यांच्या शब्दात शांती असायची, पण त्या शांतीमागे एक भिंत होती जी मला दिसत नव्हती. कधी कधी त्या पत्नीशी बोलताना एखाद्या क्षणी शांत व्हायच्या, जणू एखादी आठवण किंवा गुपित होतं जे त्या लपवत होत्या, आणि पत्नीच्या डोळ्यात तीच भावना असायची जी कधी ओठांवर आली नाही. मी शक्य तेवढं सगळं केलं तिच्या डोळ्यातली ती गुंतागुंत आणि ते रिकामेपण वाचण्यासाठी, पण मी अपयशी ठरलो. जणू मी एखादं असं पुस्तक वाचायचा प्रयत्न करत होतो ज्यातलं प्रत्येक पान वेगळ्या भाषेत लिहिलं होतं, आयुष्य पूर्ववत होत होतं. किंवा कदाचित आम्ही तिघही आपापल्या दुःखांना रोजच्या कामामध्ये लपायला शिकलो होतो. आणि मग एक दिवस आला तेव्हा मी स्वतःच्याच नजरेपासून नजरा चोरल्या. कारण ज्याच्यासाठी मी सगळं गमावलं ती कदाचित आधीच माझ्यापासून खूप दूर निघून गेली होती. कदाचित ती गोष्ट आधीच माझा निरोप घेऊन गेली होती. फक्त मी होतो जो आपल्या आशेवर उभा होतो, पण त्या आशेपोटी एक सत्य लपलेलं होतं जे अजून माझ्या समोर स्पष्ट झालं नव्हतं. रात्रीचे 2 वाजले होते. खोलीत शांतता होती, फक्त पंख्यांचा मंद आवाज आणि मधूनच खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याची हलकीशी सळसळ. माझी झोप मोडली. मी पत्नीच्या बाजूला पाहिलं. पाठ मोकळा होता, उशी नीटशी ठेवलेली, चादर व्यवस्थित पसरलेली. मी विचार केला, कदाचित ती वॉशरूम मध्ये असेल, पण दरवाजा उघडाच होता. वॉशरूम मध्ये अंधार होता. एक विचित्र अस्वस्थपणा मनात दाटून आला. मी सगळं घर ढुंडाळून टाकलं. लहान खोलीपासून स्वयंपाकघरापर्यंत प्रत्येक कोपरा पाहिला. बायको कुठेच नव्हती. ना देवघरात, ना बैसाखी, ना काठी, ना चप्पल. काहीच नव्हतं. ती अशी नाहीशी झाली होती, जणू कधी अस्तित्वातच नव्हती. माझा श्वास अडकल्यासारखा झाला. आईच्या पलंगाजवळ गेलो. ती अजून झोपेत होत्या. मी त्यांना उठवलं. त्या घाबरून उठल्या. काय झालं? सगळं ठीक आहे का? मी फक्त एवढंच म्हणालो, ती नाहीये. आईच्या डोळ्यात एक क्षणभर आश्चर्य दिसलं. मग जसं काही त्यांना सगळं समजून गेलं. त्या किंचाळल्या, पळून गेली. हे शब्द माझ्या छातीत बाणासारखे घुसले. मी काही न बोलता दरवाजाकडे वळलो. गेट उघडं होतं. बाहेर शांतता होती. गल्ली सुनसान. काही चिन्ह नव्हतं. ती जी चालूही शकत नव्हती. एक पाऊल उचलणं सुद्धा कठीण होतं. ती कशी काय एकटी गेली असेल? मी रस्त्यावर पळत निघालो. अंधाऱ्या गल्ल्यातून निरुद्देश धावत राहिलो. हॉस्पिटल, क्लिनिक, तो बाग जिथे आम्ही एकत्र बसायचो. सगळी ठिकाणं पाहिली. काहीच सापडलं नाही. फोन काढला, कॉल केला, नंबर बंद. पुन्हा केला, तरीही बंद. एक थंड लहर शरीर भरून गेली. ती गेली होती. घरी परत आलो तर आईनं विचारलं,
नजरेत प्रश्न होते. मी डोकं हलवलं. सापडली नाही. आईनं थकल्यासारख्या आवाजात म्हटलं, मी सांगत होते ना, बाईच्या स्वभावात निष्ठा नसते. बाळा, तू सगळं गमावून बसलास, पण तिने तुझा विचार सुद्धा केला नाही. मी आईचं बोलणं ऐकूनही दुर्लक्ष केलं. जाऊन सोफ्यावर बसलो आणि छताकडे पाहत राहिलो. जणू तिथेच काही उत्तर लिहिलेलं होतं जे मला उमजत नव्हतं. सकाळपर्यंत शेजारी पाजारी बोलू लागले होते. आजी दरवाजाजवळ बसून म्हणत होत्या, काल रात्री लहान मुलाने गेट उघडं पाहिलं होतं. एका बाईने हळूच कानात सांगितलं, ऐकलं का? हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना कुणाशी ओळख झाली होती म्हणे. आणि सगळ्यांनी ते खरं मानलं. का नाही मानणार? मीच तर तिच्यावर एवढा विश्वास ठेवला होता. सगळं पणाला लावून दिलं आणि आता ती शांतपणे निघून गेली. पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल केला. पोलीस आधीच तयार असलेल्या प्रश्नांसारखे विचारत होते. कोणावर संशय आहे? कधी भांडण झालं होतं का? कुणाचे फोन, मेसेज? माझ्याकडे काहीच नव्हतं. फक्त एक गायब झालेला चेहरा आणि काही अस्पष्ट आठवणी ज्या जोडण्याचा मी प्रयत्न करत होतो. आई प्रत्येक येणाऱ्याला सांगत होती, आम्ही तिला मुलीप्रमाणे स्वीकारलं, सगळ्या सुविधा दिल्या. माझ्या मुलाने तिच्या उपचारासाठी स्वतःची जमीन विकली आणि तिने विश्वासघात केला. या सगळ्या बोलण्यात ती माझ्याकडे कधीच बघत नव्हती. जसं काही तिला माहीत होतं की मी काय विचार करत आहे, किंवा कदाचित तीही स्वतःमध्ये काहीतरी लपवत होती. माझ्या रात्री लांब लांब होऊ लागल्या. दिवस जणू थांबले होते. मी तिच्या परत येण्याची वाट पाहत होतो, पण हेही विचार करत होतो की ती परत आलीस तर मी पूर्वीसारखा राहू शकतो का? तो विश्वास पुन्हा उभा राहील का? जे काही मी गमावलं ते परत मिळू शकेल का? माझं मन मानायला तयार नव्हतं. ती जर स्वतःच्या इच्छेने गेली असती तर किमान काही सांगून तरी गेली असती. काही शब्द, काही चिन्ह, काही इशारा. पण ती तर शांततेत नाहीशी झाली होती. जणू हवेत उरघळली. ना फोन, ना मेसेज, फक्त एक फोटो, एक अधुरं वाक्य. रात्री मी तिच्या खोलीत गेलो आणि सगळं जसंच तसं होतं. अलमारी उघडली. तिचा सुगंध अजूनही कपड्यात होता. तिची ओढणी हातात आली. मी ती डोळ्यावर ठेवली. आठवलं, लग्नानंतर काही दिवसांनी ती म्हणाली होती, कधी मी नसेल तर माझे कपडे सांभाळून ठेव, त्यामध्ये माझा श्वास असेल. मी हसून म्हटलं होतं, अशी वाईट बोलू नकोस. आणि आज ते कपडे माझा श्वास घोटत होते. वेळ जणू थांबलेला होता. प्रत्येक क्षण जड, प्रत्येक दिवस ओझं वाटत होता. शेजाऱ्यात चर्चा सुरूच होत्या. कोणी म्हणत होतं की ती कुणावर प्रेम करत होती आणि संधी मिळताच पळून गेली. कोणी म्हणत होतं आईनं पहिल्यापासून नीट वागलं असतं तर हे काही घडलं नसतं. आणि काही लोक फक्त तमाशा पाहत होते, सहानुभूतीच्या नावाखाली विष पसरवत. पण मी या सगळ्यापासून दूर, फक्त स्वतःच्या आतल्या शांततेशी झगडत होतो. आईने आता घरातले सगळे काम स्वतःच हाती घेतले होते. स्वयंपाक, स्वच्छता, निहारी सगळं शांतपणे करत होती. कधी कधी मला म्हणायची, काहीतरी खा, स्वतःला असं संपू नकोस. मी तिचं स्वतः ऐकण्याचा प्रयत्न करत होतो, पण घास गळ्याखाली जात नव्हता. अन्नात चव उरली नव्हती. ऐकण्यात सुकून नव्हता. फक्त प्रत्येक जागी तिची उणीव जाणवत होती. एक दिवस मी आईला बायकोच्या खोलीत पाहिलं. ती तिच्या वस्तू नीट लावत होती. कपडे घरी करून अलमारीत ठेवत होती. मी शांतपणे दरवाजाजवळ उभा होतो. तिच्या हालचालींमध्ये एक विचित्र शांतता होती. जणू ती एखाद्या ओझ्यातून मुक्त होऊन सगळं काही आवरून टाकू पाहत होती. एक क्षण ती थांबली. एका फोटोला पाहिलं आणि मग हळूच तो उलटा करून ठेवला. मला वाटलं जसं ती एखादी आठवण मिटवू पाहत होती. मी मागे सरकलो. खोलीत गेलो नाही. त्या क्षणाची भावना मला घट्ट पकडून बसली. काहीतरी होतं जे दिसत नव्हतं. काहीतरी असं जे कोणी बोललं नव्हतं. बायकोचं अचानक गायब होणं, आईचा शांतपणा, शेजार पाजारांच्या चर्चा, सगळं काही एक अंधारलेल्या सावलीत गुंतलेलं वाटत होतं. जसं प्रत्येक दृश्यामागे अजून एक लपलेलं दृश्य असावं. मी अनेकदा बायकोचा नंबर लावला, पण दरवेळी एकच उत्तर, हा नंबर बंद आहे किंवा सेवा क्षेत्राच्या बाहेर आहे. मी बसून विचार करायचो, ती खरंच गेली का? गेली असेल तर कुणासोबत, कुठे आणि का? पण प्रत्येक प्रश्नामागून दुसरा प्रश्न उभा राहायचा. उत्तर मात्र कधी मिळायचं नाही. कधी रात्री झोप लागायची, कधी नाही.
स्वप्नात तिची झलक दिसायची. कधी ती मला हाक मारायची, कधी रुसून दूर चाललेली असायची. एका स्वप्नात ती माझ्या समोर उभी होती, डोळ्यात डोळे घालून म्हणत होती, तू काहीच पाहिलं नाहीस. काहीही नाही. मी किंचाळत जागा व्हायचो. घामाघूम धडधडणारं मन. हळूहळू शांतता वाढत गेली. आता कोणी काही विचारत नव्हतं, कोणी धीर देत नव्हतं. सगळ्यांनी जणू मान्यच केलं होतं की ती गेली आहे. मी अजूनही दरवाजाकडे पाहायचो. दरवेळी जेव्हा गेटची कुंडी हलायची, मन एका क्षणासाठी जोरात धडधडायचं. कदाचित ती असेल, पण प्रत्येक वेळी निराशा मिळायची. आई दिवसेंदिवस अधिकच गंभीर वाटू लागली होती, जसं काही तिच्यावर काही परिणामच झाला नव्हता. आणि हा शांतपणा माझ्या मनात अधिकच रिकामेपण भरवून जायचा. तिचं इतकं शांत राहणं, इतकं की तिच्या डोळ्यात एक थेंबही दिसला नाही. काहीतरी होतं जे मी बघू शकत नव्हतो, काहीतरी असं जे मी समजू शकत नव्हतो. ही शांतता सगळ्यात धोकादायक होती, कारण कधी कधी ओरड ऐकू आली तरीही समजतं की काहीतरी बिनसलं आहे. पण जेव्हा सगळं काही शांत असतं, सगळं नॉर्मल वाटतं, तेव्हा कळत नाही की ही जखम कुठे आहे, पण रक्त मात्र वाहतच असतं. संध्याकाळची वेळ होती. आकाशात हलकासा काळसर ढगांचा सर होता. मी दरवाजाबाहेर बसून चहा पित होतो. शेजारचे काही लोक नेहमीप्रमाणे गल्लीतल्या कोपऱ्यावर गप्पा मारत होते. तेवढ्यात शेजारचे काका, जे नेहमी शांत असतात, माझ्याजवळ येऊन बसले. त्यांचा श्वास थोडा जड वाटत होता. हातात एक जुन्या वर्तमानपत्राचा तुकडा होता, जो ते नेहमी बरोबर ठेवतात. काही वेळ ते गप्प बसले. मीही काही विचारलं नाही. मग अचानक म्हणाले, बेटा राग करू नकोस, एक गोष्ट सांगायची आहे. रात्री तुमच्या घरातून काहीतरी विचित्र आवाज येतो. मी दचकून त्याच्याकडे पाहिलं आणि मग हसत म्हणालो, काका तुम्हाला भात झाला असेल, कदाचित एखादी मांजर किंवा वाऱ्याची खिळी असेल. काका काहीच न बोलता हळूहळू उठून गेले. मी थोडा विचार करत राहिलो आणि मग डोकं हलवत दुर्लक्ष केलं. तरीही विचार करायला माझ्याकडे खूप काही होतंच. बायकोचं जाणं, आईचं विचित्र शांत राहणं आणि माझ्या आतला गोंधळ. आई आतून बाहेर आली. कदाचित तिला काकांचं बोलणं ऐकू आलं होतं. तिने माझ्याकडे न पाहता फक्त एवढंच म्हटलं, वयाच्या शेवटी असं होतंच बेटा. या वयात तर भिंतीही बोलताना दिसतात. मी हसत हसत मान हलवली, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक हलकीशी टोचणी झाली. गंमत म्हणजे काका फार कमी बोलायचे. जे काही बोलले ते अचानक का बोलले, आणि त्यांचा आवाज जणू काहीतरी अधिक सांगायचा होता. पण थांबून गेले. त्या रात्री मी उशिरापर्यंत जागा होतो. आई झोपायला गेली होती. घरभर शांतता पसरली होती. अचानक खालच्या खोलीतून एक विचित्रशी सरसराट ऐकू आली. आधी वाटलं उंदीर असतील किंवा एखाद्या जुन्या पाईपची आवाज असेल, पण मग हळूहळू काही आवाज ऐकू येऊ लागले. जणू दोन माणसं अगदी सावधपणे काही बोलत होती. माझ्या अंगावर काटा आला. मी हळूच पलंगावरून उठलो. दार सावकाश उघडलं आणि पायऱ्यांकडे वळलो. प्रत्येक पावलासोबत हृदयाचे ठोके वाढत होते. खाली पोहोचलो तेव्हा सर्व काही शांत होतं. लाईट बंद, अंधार, दरवाजे बंद. मी खोलीजवळ काल लावून ऐकलं, पण आता काहीच ऐकू येत नव्हतं. मी परत वर आलो आणि झोपायचा प्रयत्न केला, पण झोप काही केल्या लागली नाही. एक बेचैनी अंगात भरून राहिली होती. काहीतरी होतं जे माझ्या समजण्याच्या पलीकडचं होतं. पत्नीच्या गायब होण्यापासून सारं काही जणू स्वप्नासारखं वाटत होतं. पण त्या कुजबुजत्या आवाजांनी, त्या एक क्षणांच्या झलकांनी ते स्वप्न वास्तवाशी जोडण्याचं काम केलं. दुसऱ्या दिवशी आई रोजच्या सारखी कामात गुंतली होती. नाश्त्याच्या वेळी ती हसत म्हणाली, काकांना जाऊन सगळं सांगून टाक, आणि पिढच्या वेळी जर मांजरीचा आवाज ऐकला तर दार उघडून बघ तरी. मी हलकं हसून उत्तर दिलं, पण आईच्या बोलण्यात काहीतरी वेगळं होतं. तिचं हसू नकली वाटत होतं, जणू ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती. दुपारी जेव्हा ती प्रार्थना करत होती तेव्हा मी धाडस करून खालच्या खोलीचं कुलूप पाहिलं. जुनं कुलूप होतं गंजलेलं. त्यावर धूळ बसली होती. जणू अनेक वर्षापासून उघडलंच नव्हतं. पण दरवाजाच्या खालची माती हललेली होती. जणू कोणीतरी अलीकडेच तिला स्पर्श केला होता. मी वाकून दरवाजाच्या खाली पाहायचा प्रयत्न केला, पण आत अंधार होता. एक मंदसा आवाज आणि एक विचित्र दाटपणा जाणवत होता. माझा श्वास जणू थांबून गेला. मी परत वर आलो. मन म्हणालं आईला विचार, पण बुद्धी म्हणाली अजून नाही. पुन्हा त्या रात्री तेच आवाज आले.
यावेळी थोडे अधिक स्पष्ट, अधिक असह्य, जणू कोणीतरी सुस्कारे टाकत होतं किंवा श्वास घ्यायलाही त्रास होत होता. मी थेट पलंगावर बसलो. संपूर्ण अंग घामाने भिजून गेलं. जर हे सगळं माझा भ्रम असेल तर दररोज एकाच वेळी का घडतं? सकाळ होताच मी पुन्हा काकांकडे गेलो. त्यांच्या डोळ्यात थकवा स्पष्ट दिसत होता. मी स्पष्टच विचारलो, काका, तुम्ही जेव्हा बोलता ते खरं होतं का? तुम्ही काही पाहिलं आहे का? काका काही वेळ गप्प राहिले, मग हळूच बोलले, पाहिलं नाही पण ऐकलं जरूर. गेल्या अनेक रात्रीपासून तुमच्या घरातून एका ठराविक वेळी काहीतरी असं बाहेर येतं जे नैसर्गिक वाटत नाही. मी त्यांचे आभार मानले आणि परत आलो. दिवसभर भय वातावरणात पसरलेलं जाणवत होतं. आता आई ही रोजच्या सारखी हसत होती, स्वयंपाक करत होती, जणू काही घडलंच नाही. पण दररोज रात्री जेव्हा खालून कुजबूज ऐकू यायची तेव्हा तिचं घोरणं थांबत असे. तिच्या अंगावरची हालचाल स्पष्ट ऐकू येत असे, जणू ती जागीच असते. माझ्यात एक निर्धार आकार घेत होता. काहीतरी होतं जे लपवलं गेलं होतं आणि कदाचित ते काहीतरी खालच्या खोलीत होतं, त्या बंद दरवाजा मागे, त्या शांत घरातल्या सगळ्या काळोख्या जागेत. दुपारच्या कडक उन्हात जेव्हा सूर्य छतावरून जणू आग बरसवत होता, मी अंगणात कूलर जवळ बसलो होतो, वर्तमानपत्रात डोळे खिळवलेले, आणि तेव्हाच अचानक दरवाजावर जोरात थाप पडली. आई स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि मी दरवाजा उघडला तेव्हा समोर पोलीस उभे होते. एका अधिकाऱ्याने आपलं ओळखपत्र दाखवलं आणि सामान्य स्वरात सांगितलं, तक्रार आली आहे, घराची झडती घ्यायची आहे. मी दरवाजाजवळ आलो. आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, जणू तिला विश्वासच बसत नव्हता की अशा प्रकारची तक्रार आपल्या घराविरोधात येऊ शकते. अधिकाऱ्यानं उत्तर दिलं, तपशील नंतर, आता आम्हाला प्रत्येक खोली पाहायची आहे. घरात एक अजब शांतता पसरली होती, जणू भिंतीही श्वास रोखून सगळं ऐकत होत्या. मी खुणेनं सांगितलं, ठीक आहे, जे करायचं आहे ते करा. पोलिसांनी बाकायदा झडती सुरू केली. आधी स्वयंपाकघर, मग पत्नीची खोली, आमचं शयनकक्ष आणि मग स्टोअर. आई पुन्हा पुन्हा त्यांच्या मागे जात होती. कधी ताट बाजूला करत होती, कधी चादर नीट करत होती, पण तिचे हात थोडे थरथरत होते. पोलीस अधिकारी वारंवार तिला थांबवत होता. मॅडम, आम्हाला आमचं काम करू द्या. मग एक शिपाई त्या खोलीत गेला जिथे आईची 4 पाई लहानपणापासून होती. त्याने इकडे तिकडे पाहिलं, खाली नजर टाकली आणि अचानक म्हणाला, साहेब, इथे काहीतरी आहे. आई जोरात पुढे आली. तिथे काही जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत, विशेष काही नाही. पोलिसांनी तिचं काही न ऐकता 4 पाई हलवली. खाली धूळ साचलेली होती, पण अगदी मध्ये एक लोखंडी हँडल दिसत होतं, गंजलेलं, जणू कित्येक वर्ष कोणी त्याला स्पर्शच केला नव्हता, तरी ते स्पष्ट दिसत होतं. अधिकाऱ्याने माझ्याकडे पाहिलं. हे कशाचं आहे? मी थपकून उभा राहिलो होतो. आयुष्यात मी हे हँडल कधीच पाहिलं नव्हतं. ही जागा तर कायम 4 पाई खाली झाकलेली असायची. मी काही बोलणार इतक्यात आई म्हणाली, कधीतरी एक जुना संदूक ठेवलेला होता, त्यातलं काही उरलेलं सामान असेल, काही विशेष नाही. पोलिसांनी काही न ऐकता हँडल ओढलं. दार उघडण्याचा आवाज असा होता, जणू एखादी किंकाळी, जशी वर्षापासून बंद असलेला श्वास अचानक बाहेर पडला. खाली लाकडी जुनाट पायऱ्या जात होत्या, ज्या पाय ठेवताच चरमरायला लागल्या. मी, पोलीस अधिकारी आणि 2 शिपाई हळूहळू खाली उतरलो. प्रत्येक पायरीवरती ओलसर गंध आणि गूढ शांतता अधिकच गडद होत गेली. खाली अंधार होता, भिंतीवर ओलसरपणा होता, काही ठिकाणी बुरशी होती आणि सर्वत्र सिलिंगची दुर्गंधी पसरली होती. खाली पोहोचलो तेव्हा समोर एक जुना लोखंडी दरवाजा दिसला. त्यावरही गंज चढलेला होता. त्यावर हलकेशा बेड्या सारख्या खुणा होत्या. शिपाईने ते हलवून पाहिलं, पण दरवाजा उघडला नाही. मग एकाने जोर लावला, दुसरा मदतीला आला आणि दरवाजा धाडकन उघडला. आतली हवा स्थिर होती, जणू का तिथेच थांबलेला होता. प्रकाश फारच कमी होता. एक बल्ब टांगलेला होता, जो हवेतच हलत होता आणि कधी कधी बंद होत होता. खोलीच्या मध्यभागी जमिनीवर एक शरीर पडलेलं होतं. ती माझी पत्नी होती, बेशुद्ध, शांत, धुळीत लिपलेली, जशी एखादी जुनी आठवण जी कपाटाच्या कोपऱ्यात पडून राहिली असते. मी अनावर होऊन तिच्याजवळ धावलो. तिचं शरीर थिजलेलं होतं, जसं थंडीत आकसलेलं असतं, पण तिचा श्वास चालू होता, खूप मंद, तुटक. तिच्या मनगटांवर लालसर वळ दिसत होते, जणू कोणी तिला बांधून ठेवलं होतं, आणि टाचांवर जखमा होत्या. तिचे ओठ कोरडे,
चेहरा पिवळसर आणि डोळ्यांखालचे काळसर वर्ण स्पष्ट होते. मी तिला हाक मारली. ऐकतेस ना, मी आलोय, आता तू सुरक्षित आहे. तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण पापण्यात फक्त थरथर झाली आणि मग सगळं पुन्हा शांत झालं. पोलीस अधिकाऱ्याने एक क्षण खोलीचा आढावा घेतला, मग म्हणाला, हे गंभीर दुर्लक्षाचं प्रकरण आहे. यांना तात्काळ रुग्णालयात नेलं पाहिजे. आई खाली आली तेव्हा तिचे पाय थबकले. ती भिंतीला टेकून उभी राहिली, जणू त्या दृष्ट्याकडे पाहणं तिला जड जात होतं किंवा आतून स्वतःला सावरत होती. तिचा चेहरा सपाट होता, कुठलाही भाव नव्हता. पोलिसांनी मला थांबवलं आणि ॲम्ब्युलन्स बोलवली. थोड्याच वेळात लोक पोहोचले आणि माझ्या पत्नीला स्ट्रेचरवर घेऊन गेले. मी तिच्यासोबत जायला निघालो, पण पोलिसांनी सांगितलं, आम्हाला आपल्याकडून काही गोष्टी विचारायच्या आहेत. ही औपचारिक प्रक्रिया आहे. मी फक्त एक नजर टाकली माझ्या पत्नीवर, जी आता पुन्हा एकदा निघून गेली होती, पण यावेळी कदाचित मदतीकडे, एका नव्या आयुष्याच्या दिशेने. पोलीस अधिकाऱ्यांनी खालच्या खोलीचे फोटो घेतले. भिंतीवरचे ओरखडे, बंद कपाट, जुनी भांडे, रिकाम्या बाटल्या आणि एक कापड जे जमिनीवर पडलेलं होतं, कदाचित पत्नीची ओढणी. प्रत्येक गोष्ट जणू काही वेदनादायक कहाणी सांगत होती. पण एकही शब्द न बोलता आई शांत उभी होती. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही दिलं, कोणाच्या नजरेला नजर नाही दिली. जेव्हा पोलिसांनी सांगितलं, आपल्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावं लागेल, तेव्हा तिने फक्त मान डोलावली. घर आता ओसाड वाटू लागलं होतं. ती खोली जिथे आई झोपायची, तिचं खाट, खालचं गुड आणि ती सगळी शांतता, जणू आता सगळं बदलून गेलं होतं. तीच आई जी रात्र रात्र माझ्यासाठी जागायची, माझ्या दुःखाने व्यथित व्हायची, तीच आता एका मोठ्या प्रश्नाच्या ओझ्याखाली दडपली होती. पोलीस ठाण्यात जबाब देताना मी आतून तुटत होतो. मी सांगितलं की माझी पत्नी हरवली होती, पोलिसात तक्रार दाखल केली होती. आई म्हणाली होती की ती स्वतःहून परत येईल, पण आज कळलं की ती कुणा परक्याच्या नव्हे तर माझ्याच घराच्या खालच्या भागात होती, बरोबर माझ्या पायाखाली, जिथून मी दररोज जात होतो. ती तिथे मदतीच्या आशेने पडून होती. पोलिसांनी सांगितलं की ही काही सामान्य बंदिस्त ठेवलेली घटना वाटत नाही. हे फार विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक घडलंय. आपल्याला संपूर्ण तपास करावा लागेल. संध्याकाळी जेव्हा मी रुग्णालयात गेलो, ती शुद्धीवर आली होती. मला पाहताच तिच्या डोळ्यात एक असा थकवा होता जो शब्दात सांगता येणार नाही. मी तिच्या शेजारी बसलो, तिचा हात हातात घेतला आणि म्हटलं, आता सगळं ठीक होईल. तू पुन्हा कधीच एकटी राहणार नाहीस. ती हळूच मान हलवून गेली. तिच्या ओठांवर एक किंचित कंपन होता, जणू काहीतरी सांगायचं होतं, पण शरीर साथ देत नव्हतं. डॉक्टर म्हणाले की शरीराने ती खूप कमकुवत आहे, पण तिचा आत्मा जबरदस्त आहे. जर तुम्ही वेळेत पोहोचला नसता तर प्रकरण फार गंभीर झालं असतं. या वाक्याने माझं आतलं काहीतरी तुटलं. वेळेत पोहोचवणं, पण मी तर वर्षानुवर्ष त्याच घरात होतो. रोज त्या खोलीच्या वर झोपायचो, तरी काहीच दिसलं नाही, काहीच ऐकलं नाही. आता आई पोलिसांच्या निगराणीखाली होती, पण ती शांत होती, जणू तिला काहीच पश्चाताप नव्हता. कदाचित असेल, पण तिनं तो मनात कुठंतरी दफन करून टाकला असेल. आता फक्त कायदा ठरवेल की त्या कृतीचं स्वरूप काय होतं, काय घडलं आणि कोणत्या हेतूनं. पण माझ्यासाठी हे सगळे प्रश्न नव्हते. माझ्यासाठी एकच सत्य होतं, ती जिवंत होती आणि आता तिचं हे आयुष्य माझ्या पूर्ण प्रयत्नांचं केंद्र बनणार होतं. तो तहखाना आता बंद झाला होता, पण त्याचा सावट माझ्या अस्तित्वाशी घट्ट चिटकलेलं होतं. प्रत्येक रात्री जेव्हा डोळे मिटत, तेव्हा तो गंजलेला दरवाजा डोळ्यासमोर यायचा आणि त्याच्या मागे असलेली ती शांत किंकाळी, जिला मी वर्षानुवर्ष ऐकूच शकलो नाही. जसं पोलिसांनी आईला प्रश्न विचारायला सुरुवात केली, तिचा आवाज चढू लागला. ती किंचाळू लागली आणि डोक्यावर हात ठेवून बसली. मी काही केलं नाही, देवाची शपथ, मी तिला काही त्रास दिला नाही. तिचे शब्द भिंतीवर आदळत होते, पण त्यात सत्य कुठे जाणवत नव्हतं. पोलीस अधिकारी थंड आवाजात जबाब लिहून घेत होते आणि आईचा चेहरा क्षणाक्षणाला बदलत चालला होता. आईच्या डोळ्यात जे भाव होते ते मी वर्षानुवर्ष पाहिले होते, ममता, काळजी, प्रेम. पण आता त्यात एक नवा रंग होता, भीती, स्वतःला वाचवण्याची धडपड. ती शांतपणे सगळं ऐकत होती, पण प्रत्येक प्रश्नावर ती आपल्या भावना आणि आठवणीच्या जाळ्यात अडकत होती. जणू तिला उत्तर आठवत नव्हतं किंवा मुद्दामहून ती उत्तर स्वतःपासून लपू पाहत होती. पत्नी रुग्णालयात होती,
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती अनेक दिवसापासून अत्यंत वेदनेत होती. तिच्या शरीरावर स्पष्ट जखमांच्या खुणा होत्या, ज्यावरून समजत होतं की तिला बांधून ठेवलं गेलं होतं, वेळेवर अन्न दिलं गेलं नव्हतं आणि तिची मानसिक स्थिती ही सध्या अस्थिर होती. या सगळ्यामुळे प्रकरण आणखी गंभीर झालं होतं. आता पोलीस सर्व बाजूंनी चौकशी करत होते. मी एका कोपऱ्यात बसून हे सगळं पाहत होतो. माझी जीभ जणू बंद झाली होती. शब्द हरवून गेले होते. कधी आईकडे पाहायचो, कधी पोलिसांच्या रिपोर्टमध्ये डोकवायचो आणि कधी स्वतःच्या हाताकडे पाहायचो, ज्यावर त्या दिवशी पत्नीच्या घट्ट पकडण्याच्या खुणा अजूनही होत्या. सगळं काही अवास्तविक वाटत होतं. अधिकाऱ्याने आईला विचारलं, तुम्ही म्हणता की तुम्ही काही केलं नाही, मग ती तळघरात कशी गेली? दरवाजा बाहेरून बंद होता, कुलूपही लावलेलं होतं आणि खाली जाणारा रस्ता फक्त तुमच्या खोलीतूनच जातो. आई गप्प झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण तिची शांतता जणू किंचाळत होती. तिचे ओठ थरथरत होते, हात हलत होते, पण ती काही बोलत नव्हती. त्याच वेळी दुसरा एक इन्स्पेक्टर इस्पितळातून परत आला. त्याच्या हातात एक बॅग होती. त्यात काही जुन्या वस्तू होत्या. एक डायरी, काही औषधं, एक चावी आणि एक रिकामा मोबाईल कव्हर. या सगळ्या वस्तू तळघरातून सापडल्या होत्या. इन्स्पेक्टर म्हणाला, ही डायरी खूप महत्त्वाची आहे. कदाचित याच्यामुळे आपल्याला पहिली साक्ष मिळेल. डायरीच्या पानांवर माझ्या पत्नीची हस्ताक्षर होती. ती वेदना जी ती बोलून सांगू शकली नाही, ती तिने या लेखणीतून बाहेर काढली होती. काही पानांवर तारखा होत्या, काहीवर आईचा उल्लेख होता आणि काहींवर फक्त अपूर्ण वाक्य. आज पुन्हा प्रकाश आला नाही. माझे हात सुन्न झाले आहेत. ती रोज येते, काही बोलत नाही, फक्त पाहते. हे सगळं वाचून माझ्या आतली भीतीची भिंत जणू कोसळली. माझ्या समोर सत्य उघड होत होतं. कोणताही आडपदरा न ठेवता हेच ते सत्य होतं, ज्याची कल्पनाही मी कधी केली नव्हती आणि आता ते हळूहळू माझ्या समोर स्पष्ट होत होतं. आईने ती डायरी पाहिल्यावर तिचा चेहरा फाटका पडला. ती ओरडली, हे खोटं आहे. तिने मुद्दाम लिहिलंय मला फसवण्यासाठी. पोलिसांनी शांतपणे उत्तर दिलं, मॅडम, सत्य आणि असत्याचा निर्णय आम्ही घेऊ. तुम्ही फक्त आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. मी पुन्हा गप्प होतो, जणू एखाद्याच्या आयुष्याची कहाणी ऐकत होतो. पण त्या कथेतला प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ माझ्या छातीत घुमत होती. ती स्त्री जिला मी माझं आयुष्य मानलं, माझ्याच घरात कैद होती, माझ्या पायाखाली पडून होती आणि मी रोज तिच्यावरून चालत होतो. पोलिसांनी आईला ताब्यात घेतलं, पण जाताना तिने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत ना पश्चाताप होता ना राग, फक्त एक थकवा होता. जणू ती स्वतःच्या खेळात हरली होती. शक्य आहे ती काही सांगू इच्छित होती, स्वतःची बाजू किंवा आपल्या निर्णयामागची काही कारणं. पण आता मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. त्या रात्री मी पुन्हा त्या तळघरात गेलो. तोच गंजलेला दरवाजा, तोच भयावह शांतपणा. मी दिवा लावला आणि सगळं पाहिलं. बायकोच्या साखळदंडाच्या खुणा, रिकाम्या बाटल्या आणि भिंतीवर कोरलेले शब्द. माझं ऐक. मी गुडघ्यावर बसलो आणि जमिनीवर हात ठेवून श्वास घेत राहिलो. मला जाणवलं की जणू जमिनीच्या आत तिच्या किंकाळ्या अजूनही साठून होत्या. प्रत्येक वीट, प्रत्येक भिंत, प्रत्येक कोपरा तिची साक्ष देत होता. आई आता ताब्यात होती, पण मला माहीत होतं की दोष फक्त तिचा नव्हता, माझाही होता. माझ्या अज्ञानाचा, माझे डोळे बंद ठेवण्याचा. आणि हा होता सत्याचा पहिला तुकडा, जो माझ्या हातात पडला होता. जसजशी चौकशी पुढे जात होती, तसतसं प्रकरण अधिक गहिरं होत चाललं होतं. पुरावे एकत्र होत होते. पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा शेजारचे काका बोलावले गेले. हेच ते काका ज्यांनी काही दिवसापूर्वी कुजबूज सांगितलं होतं, तुमच्या घरातून काहीतरी विचित्र आवाज येतात. पण यावेळी त्यांच्याजवळ केवळ आवाज नव्हते, काहीतरी अधिक होतं. त्यांनी पोलिसांसमोर जबाब दिला, एका रात्री मी गच्चीवर होतो, गर्मीनं झोप येत नव्हती. अचानक तुमच्या अंगणात काही हालचाल झाली. मी खाली डोकावून पाहिलं. माई कोणाला तरी ओढत होत्या. मी ओळखू शकलो नाही की ती कोण होता, पण शरीर पूर्णपणे निष्क्रिय वाटत होतं. मी घाबरून आत गेलो. वाटलं कदाचित कोणी आजारी असेल. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तुमची बायको बेपत्ता झाली, तेव्हा शंका आली. अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब गांभीर्याने घेतला आणि माझ्याकडे एक कठोर नजर टाकली. माझ्या नजरा खाली झुकलेल्या होत्या. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इशारा आता एका धाग्यात गुंफला जाऊ लागला होता. आवाज, कुजबूज, जुना दरवाजा, बायकोची डायरी आणि आता ही साक्ष. पोलिसांनी आई समोर तो जबाब ठेवला. ती शांत राहिली, ना नकार दिला ना काही स्पष्टीकरण. जणू शब्दांची गरजच उरली नव्हती.
तिचं मौन एखाद्या सहीसारखं स्पष्ट होतं. एक क्षण असा आला की एका शिपायाने म्हटलं, जर ही साक्ष कोर्टात सादर झाली तर थेट जन्मठेप होऊ शकते. तेव्हा आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे पाहिलं. मी जे दूर बसलेलो होतो तरी तिच्या त्या नजरेपासून वाचू शकलो नाही. ती हळूच बोलली, जणू फक्त माझ्याशीच. ती तुला बर्बाद करत होती, मी तुला वाचवलं. हे वाक्य माझ्यासाठी भूकंपासारखं होतं. माझ्या हातून सारं काही हलून गेलं. काही क्षण मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. काही बोलू शकलो नाही. जणू काहीतरी घशात अडकून बसलं होतं. आईने पुढे बोलायला सुरुवात केली. मी तिला लपवलं, संपवलं नाही. मला वाटलं की तू स्वतः सत्य पाहावंस. ती मुलगी तुझ्या प्रेमाच्या लायकीची नव्हती. तिच्या मनात तुझ्यासाठी काहीच नव्हतं. उपचाराच्या नावाखाली तुला लबाडत होती आणि दुसऱ्याशी बोलत होती. मी स्वतः अनेकदा ऐकले. ती रात्री फोनवर बोलायची, हसायची, तुला मूर्ख बनवत होती. पोलीस अधिकाऱ्याने मध्येच थांबवलं. तुमच्याकडे याचे काही पुरावे आहे का? कॉल रेकॉर्ड्स, काही मेसेज, कुठली साक्ष? आई शांत झाली. जणू जे काही सांगायचं होतं ते तिने सांगून टाकलं होतं. आता ऐकण्याचं ओझं माझ्यावर होतं. पत्नी आता रुग्णालयात होती. प्रकृती थोडी सुधारली होती, पण ती गप्प होती. कदाचित तिलाही जाणवत होतं की अजून पूर्ण सत्य समोर आलेलं नाही. अजून काही गोष्टी दडलेल्या आहेत. जेव्हा मी तिला भेटायला गेलो तेव्हा तिने फक्त एकच वाक्य बोललं, जर तुला माझ्यावर शंका असेल तर माझा उपचार थांबव. तिचा आवाज थकलेला होता पण नजर स्पष्ट होती. मी तिचा हात धरून म्हणालो, मला शंका नाहीये, फक्त आता प्रत्येक सत्य ऐकायची ताकद गोळा करतो आहे. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पुन्हा एकदा आईच्या खोलीची झडती घेतली. एक जुना मोबाईल सापडला ज्यामध्ये काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स होत्या. आवाज मंद होते, अस्पष्ट, पण काही वाक्य स्पष्ट ऐकू येत होती. मी काहीही करेल, मी खरं बोलणार नाही. मला भीती वाटते. हा आवाज बायकोचा वाटत होता. या रेकॉर्डिंगने प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं केलं. कोणावरही थेट पुरावा नव्हता, फक्त शांततेच्या गाठी होत्या ज्या हळूहळू सैल होत चालल्या होत्या. पोलिसांचं म्हणणं होतं की हा प्रकार साधा सोपा नाही. इथलं प्रत्येक पात्र अर्ध सत्य बोलत होतं आणि अर्ध लपवत होतं. आई अजूनही तिच्याच जबाबावर ठाम होती. मी माझ्या मुलाला वाचवण्यासाठी सगळं केलं आणि मी तोच मुलगा होतो जो आता हे समजू शकत नव्हता की तो खरंच वाचला होता की पूर्णपणे संपून गेला होता. त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या मनात एक प्रश्न उमटला, कधी खरं पूर्ण असतं का? की आपण आपल्या समाधानासाठी काही तुकडे जोडतो आणि त्याला सत्य समजून जगत राहतो. ही साक्ष, ही शांतता, हे वाक्य सगळं एक वर्तुळात बदलत होतं, जिथे शेवटचा अर्थ फक्त कोणाच्या तरी वेदनेशी जोडलेला होता. आणि ही सुरुवात होती एका नव्या न्यायाची जो आता उलगडणार होता. आईला कोठडीत ठेवून काही दिवस झाले होते. दररोज तपासाचा एखादा नवीन पडदा उघडला जात होता. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन ऐकायला मिळायचं आणि प्रत्येक वेळेस माझं मन अजून जड व्हायचं. जेव्हा पोलिसांनी पुन्हा आईला विचारलं, त्या रात्री तुमच्या सुनेसोबत काय घडलं, तेव्हा तिने नेहमीसारखं रटाळ उत्तर दिलं नाही, तर एक असं सत्य सांगितलं जे माझ्या अंतर्मनात घुमू लागलं. आईने हळूच सांगितलं, तू तुझी जमीन विकून तिच्यावर खर्च करत होतास. तुझी सगळी कमाई, सगळी स्वप्न तिच्यावर खर्च केलीस आणि ती तुझ्यापासून दुरावलेली होती. मी तिला अनेकदा कुणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं. रात्री दरवाजा बंद करून एकदा मी विचारलं तर ती गडबडली. तेव्हाच मी ठरवलं. मी विचार केला, ही मुलगी तुला बर्बाद करेल. मी तुझं बालपण पाहिलंय, तुझ्या डोळ्यात ते अश्रू पाहिलेत जे तू कधी दाखवत नव्हतास. तू आतून तुटत होतास बाळा, आणि मला वाटत होतं तू पुन्हा तुटू नकोस. माझ्या मनात आलं की जोरात किंचाळावं, जमिनीवर मूठ माराव्यात, भिंती हदराव्यात, पण एकही आवाज बाहेर आला नाही. फक्त श्वास वेगाने चालू होते. जणू शरीरात वादळ भरलं होतं, पण त्याचा एकही अंश बाहेर प्रगट झाला नाही. मी तिच्याकडे पाहत होतो. तीच बाई जिने मला लहानपणी सांभाळलं, माझ्यासाठी रात्री जागून राहिली, अंगाई गात होती, हिवाळ्यात रजई ओढवली, उन्हाळ्यात हाताने पंखा घालून झोपवलं. तीच बाई आता माझ्यासमोर हे सगळं सांगत होती. पोलिसांनी तिला विचारलं, मग तुम्ही तिला खाली का ठेवून दिलं? पोलिसांना का कळवलं नाही? मुलाला का नाही सांगितलं? आईने नजर खाली घालून उत्तर दिलं, कारण मला वाटलं की मी काही केलं नाही तर हे सगळं आपसूक नष्ट होईल. मी फक्त काही दिवसांसाठी असं ठरवलं होतं, तिला एकटं ठेवायचं, की कदाचित तिला कळेल, कदाचित तिला पश्चाताप होईल.
पण वेळेसोबत सगळं अजून वाईट होत गेलं. माझ्या डोळ्यांसमोर त्या सगळ्या क्षणांचा एका झपाट्याने फिरणारा झरा उलगडला. बायकोचं बदलतं वागणं, तिची शांतता, आईच्या नजरेतलं लपवलेली चिंता, आणि ते क्षण जेव्हा मला वाटायचं की काहीतरी आहे जे मी पाहू शकत नव्हतो. आता इस्पितळात बायको बोलायला लागली होती. हळूहळू तिच्या तोंडूनही सत्य बाहेर पडू लागलं होतं. तिने सांगितलं की मी एकटी पडले होते. शरीर चालत होतं, पण मनात अनेक विचार यायला लागले होते. मला शंका यायला लागली की कदाचित तू फक्त दया करत होतीस, आता प्रेम उरलेलं नाही. जेव्हा आईने माझ्या उपचारांबाबत प्रश्न उपस्थित केला तेव्हा मी गोंधळून गेले. कदाचित तिला जाणवायला लागलं होतं की मी आता गप्प बसणार नाही. मी विचारलं, तू कोणाशी बोलायचीस का? ती शांत होती. मग तिनं मान हलवली. एक जुना मित्र होता, फक्त मन हलकं करायला बोलायचे. काही चुकीचं नव्हतं, पण त्यावेळी मला स्वतःच्या आतल्या कमतरतेची जाणीव नव्हती. हे वाक्य माझ्या काळजावर सुरीसारखं झोंबलं, पण त्यात काही दोषारोप नव्हते. एक सत्य होतं, कडवट पण स्पष्ट. मला तिच्यावर राग आला नाही, फक्त खंत वाटली. आम्ही दोघं वेळच्या फटकाऱ्यांनी इतके थकून गेलो होतो की एकमेकांची भाषा देखील विसरून गेलो होतो. आईचं उद्दिष्ट कदाचित मला वाचवण्याचं होतं, पण तिने जो मार्ग निवडला तो ना आईपणाला शोभणारा होता ना माणुसकीला. तिने सगळं काही आपल्या मनाने ठरवलं. मला विचारलंही नाही, मला समजून घेण्याची संधीही दिली नाही. मी जेव्हा घरी परत आलो तेव्हा सगळं काही वेगळं वाटत होतं. भिंती, दरवाजे, इथपर्यंत की छताचा पंखाही जणू शांत झालेला होता. मी आईच्या खोलीत गेलो, जेथे आता तिची खाट रिकामी होती. त्या खाटेखाली तोच हँडेल होता, तहखाना, ज्याने सत्य लपवून ठेवलं होतं. मी त्या खाटेच्या कोपऱ्यावर बसलो. मला ती लोरी आठवली जी आई लहानपणी म्हणायची, चंदा मामा दूर के, पुरी पकड गुड के. आता तो मामा दूर गेला होता आणि त्या पुरीच्या वासाऐवजी तहखान्याचं सत्य माझ्या मनावर गडद झालं होतं. आईने जे केलं त्यामागचा हेतू कदाचित वाईट नव्हता, पण परिणिती अशी निघाली की सगळं काही बदलून गेलं. तिचं ममत्व, तिचं पालन पोषण, सगळं काही एका सावलीत गमावून गेलं. आणि आता जेव्हा मी तिची आठवण काढतो तेव्हा एकाच वेळी लोरीही ऐकू येते आणि तहखान्याच्या लोखंडी दरवाजाची चरचराटही. ही गोष्ट आता फक्त माझी राहिलेली नव्हती, ही त्या प्रत्येक व्यक्तीची कहाणी झाली होती ज्याच्या जीवनातील निर्णय कुणा दुसऱ्याने घेतले, प्रेमानं असो वा द्वेषानं. आणि कोणत्याही निर्णयामागचा हेतू पूर्णपणे खराच असेल असं नाही. तो फक्त एक पडदा असतो जो शेवटी उघडतोच. पोलिसांनी बकायदा आरोपपत्र तयार केलं. आरोप गंभीर होते. एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंदी घालणे, मानसिक व शारीरिक छळ करणे आणि जाणून बुजून गुन्ह्याच्या हेतूने तिला कैदेत ठेवणं. त्या सगळ्या आरोपांखाली आईचं नाव लिहिलेलं होतं. ते नाव जे कधी माझ्या स्कूल बॅगवर, ओळखपत्रावर आणि माझ्या स्वप्नांमध्ये अभिमानानं लिहिलं जायचं. घर आता ओसाड झालं होतं. तीच खोली, त्या भिंती, पण प्रत्येक जागी एक विचित्र शांतता पसरली होती. आईच्या जाण्यानंतर घरातून प्रार्थनांचाही आवाज संपलेला होता. जो आवाज कधी सकाळसोबत सुरू व्हायचा तो आता रात्रीच्या शांततेत हरवून गेला होता. स्वयंपाकघरातले भांडे जे आईच्या हाताच्या सुगंधानं ओळखले जायचे आता बंद पडले होते. अंगणाची माती सुकून गेली होती, जणू कुणी तिच्यावर पाणी घालणं थांबवलं होतं. बायको रुग्णालयातून घरी परतली होती. तिची चाल आता बऱ्यापैकी सुधारली होती, पण तिच्या पावलांमध्ये आत्मविश्वास अजून परतलेला नव्हता. ती जेव्हा घरात आली तेव्हा सगळ्यात आधी तिनं छताकडे पाहिलं. जणू तिला हवं होतं की खालचे पाय निवळून जावेत आणि वरून कुठली तरी प्रकाश किरण तिच्यावर पडावी. मी तिच्या सोबत होतो, पण आमच्यात अशी एक शांतता होती की जी शब्दांनी तोडता येत नव्हती. फक्त काळच थोडंफार सुधार घडवू शकतो. बायकोचं प्रत्येक पाऊल मला आईच्या नकाराची प्रतिध्वनी ऐकवायचा. प्रत्येक दरवाजा जो ती उघडायची, प्रत्येक वस्तू जी ती स्पर्शायची, त्यात कुठे ना कुठे आईचा स्पर्श शिल्लक होता. आणि ती तो अनुभवतही होती, सहनही करत होती. मी तिला विसरण्याचं कधीही सांगितलं नाही, फक्त पुन्हा जगायला सांगितलं. कोर्टात खटला सुरू झाला. वकिलांचा युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आणि आईचं मौन. तिनं स्वतःच्या बचावासाठी एकदाही काही बोललं नाही. फक्त एक दिवस कोर्टाच्या खोलीत तिनं माझ्याकडे पाहिलं, हलकसं हसली आणि नजर खाली घातली. त्या नजरेत काहीही भीती नव्हती,
फक्त एक पोकळी होती. जणू सगळं काही संपलं होतं. माझा जबाब सर्वात महत्त्वाचा ठरला. जेव्हा मी साक्षीसाठी उभा राहिलो तेव्हा माझे हात थरथरत होते. मी म्हणालो, मी तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. मला वाटलं ती माझी रक्षण करती आहे, माझं भलं इच्छिणारी आहे. पण तिनं माझ्यापासून सगळं हिरावून घेतलं. ज्या गोष्टीसाठी मी जगत होतो तिनं माझ्या पत्नीला कैद केलं नाही, पण माझा विश्वास तोडलाय, माझ्या आत्म्याला बंद केलंय. कोर्टात एक सन्नाटा पसरला. आईनं तरीही काहीही बोललं नाही. जणू ती प्रत्येक आरोप स्वीकारत होती. कदाचित तिलाही माहीत होतं की जी गोष्ट ती साध्य करू इच्छित होती ती झाली नाही आणि जे घडलं ते माफ करण्यासारखं नव्हतं. कोर्टानं निकाल राखून ठेवला आणि मी घरी परतलो. अंगणात जिथे आई कधी गीता वाचायची तिथंच बसलो. आज ती जागा रिकामी होती आणि तिचा आवाज अजूनही कानात घुमत होता. पण आता तो आवाज शांतीचा नव्हता, एक ओझं झालं होतं. पत्नी माझ्याजवळ आली. तिनं माझ्या हातावर आपला हात ठेवला. तिच्या डोळ्यात अजूनही अस्वस्थता होती, पण त्याचबरोबर एक विचित्र सौम्यता होती. ती म्हणाली, आपण पुन्हा सुरुवात करू शकतो, पण यावेळी कोणताही खोटेपणा नाही, कोणतीही शांतता नाही, फक्त सत्यासोबत. मी मान हलवली. मला काहीच नको होतं, ना सूट, ना चर्चा, ना सहानुभूती. मला फक्त न्याय हवा होता. असा न्याय जो गोंगाट करत नाही, ज्यामुळे कुठलाही आरोप उरत नाही, ना माझ्या मनात ना तिच्या डोळ्यात. तो क्षण होता जिथं कहाणीचा आवाज थांबत होता. एक नवीन आयुष्य उगम पावत होतं. असं आयुष्य जिथे केलेल्या क्षणांच्या राखेतून आम्ही आमचं नव्याने आयुष्य घडवू पाहत होतो. एक शांत न्याय जो किंकाळ्यामधूनही नाही तर सत्यामधून होतो. आणि ते सत्य अखेर आमच्या समोर उभं होतं, कडवट पण पूर्णतः मुक्त. पावसाच्या नंतरच्या हवेत एक वेगळीच ओलसरपणा होती. जणू आकाशही काही वेळ रडून आता मौन धारण करत होतं. अंगणात बसून मला अनेक तास झाले होते. समोर तीच खुर्ची होती ज्या खुर्चीवर पत्नी संध्याकाळी बसून चहा घेत असे. आज ती परत तिथंच बसली होती, जिवंत, शांत आणि डोळ्यात असंख्य भावना घेऊन. शारीरिक जखमा आता भरून निघाल्या होत्या, पण आतली जी जखम होती ती आमच्या दोघांच्या दरम्यान एक भिंतीसारखी उभी राहिली होती. आम्ही फारसं काही बोललो नाही, फक्त एकमेकांची उपस्थिती सहन करणं शिकून गेलो होतो. कधी कधी ती माझ्याकडे बघायची, मी नजर चुकवायचो. कधी मी काही बोलायचं ठरवायचो, पण शब्द साथ देत नव्हते. घरातलं वातावरण बदललं होतं. आई आता तुरुंगात होती. तिच्याशिवाय हे घर अनोळखं वाटू लागलं होतं. तेच अंगण, तेच खोली, तेच दरवाजे, सगळं तसंच होतं. पण आता त्यात आईची पावलं नव्हती आणि कदाचित ही शांतता आमच्या दोघांच्या मनातल्या त्या रिकामेपणाला भरून काढत होती, ज्याने आम्हाला तोडलं होतं. एक संध्याकाळ पत्नीने हळूच सांगितलं, हे घर अजूनही सुरक्षित वाटतं, पण आधीसारखं नाही. मी उत्तर दिलं, आपण दोघंही आता आधीसारखे राहिलो नाही. ती हसली. माझ्या शब्दांनी सहमती दर्शवणारी एक हलकीशी स्मित, पण त्या हस्त्यामागे एक वेदना लपलेली होती. पत्नीचा प्रत्येक दिवस एक प्रयत्न होता, सामान्य जीवनाकडे परतण्याचा, स्वतःला पुन्हा जगण्यास लायक बनवण्याचा. ती आता स्वयंपाकघरात जाई, दरवाजा उघडे, अंगणात ऊन खात बसे, कधी जुने कपडे अंगावर ठेवत असे. कधी मी तिला फक्त पाहत राहायचो, ना थांबू शकलो ना धरू शकलो, कारण आता असं वाटत होतं की सगळं हातातून निसटलं आहे. कदाचित ती सुद्धा. मग एक दिवस तिनं विचारलं, आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का, अगदी नव्याने. तिचं हे वाक्य थेट माझ्या छातीत घुसलं. ती स्त्री जिला एका आईनं जमिनीखाली लपवण्याचा प्रयत्न केला होता, आज ती स्त्री स्वतः जमिनीतून उगम पावून मला नव्या वाटेवर घेऊन चालली होती. मी शांतपणे म्हणालो, सुरुवात आपण केव्हाच केली आहे, फक्त मान्य करणं बाकी आहे. आम्ही दोघांनी एक दिवस आईचं जुनं कपाट उघडलं. त्यात तिचे कपडे, माळा, जुने पत्र, काही दागिने आणि एक डायरी सापडली. त्या डायरीत तिनं माझ्या बालपणाच्या आठवणी लिहिल्या होत्या. जेव्हा मी आजारी पडलो होतो, तेव्हा पहिल्यांदा शाळेत गेलो होतो, जेव्हा रडत रडत तिच्या कुशीत लपून बसलो होतो. पत्नीने ती डायरी वाचताना एक गोष्ट म्हणाली, ही बाई तुमच्यावर प्रेम करत होती, फक्त ते प्रेम सांभाळायचं तिला जमत नव्हतं. मी काही बोललो नाही, कारण तिने तीच गोष्ट बोलून दाखवली होती जी मला स्वतःलाही स्वीकारायला भीती वाटत होती. आईची कैद, तिचं गुन्हेगारी वागणं, तिचा शेवट, हे सगळं न्यायालयात चालू होतं. पण माझ्यासाठी ते आता दुय्यम होतं. माझं खरं न्यायालय माझं घर होतं, माझी पत्नी होती आणि आमचं मौन.
आम्ही ठरवलं की काही महिन्यांसाठी शहर सोडून जावं. नवीन वातावरण, नवा श्वास, कदाचित काही तुटलेलं जोडता येईल. ती तयार झाली आणि आम्ही दोघांनी जुनं सामान बांधायला सुरुवात केली. मी तिचा तो दुपट्टा वेगळा ठेवला जो त्या तळघरात सापडला होता. आता तो माझ्यासाठी भीतीची गोष्ट नव्हती, तर एक खून होती, त्या स्त्रीची जी कधीही हरली नाही. जाण्याच्या आधी आम्ही आईची चारपाई बाहेर काढली आणि ती अंगणाच्या मध्यभागी ठेवली. पत्नीने त्यावर एक पांढरी चादर घातली आणि एक छोटंसं फुलाचं गुच्छ ठेवलं. ती कोणतीही पूजा नव्हती, ना एखादी विधी, फक्त एक स्वीकार होता की जे काही घडलं ते संपत नाही, पण त्याचं ओझं हलकं करता येऊ शकतं. संध्याकाळी मी शेवटचं पत्नीला विचारलं, आपण खरंच पुढे जाऊ शकतो का? तिनं माझा हात धरत उत्तर दिलं, पुढे जाण्यासाठी मागचं सगळं मिटवणं गरजेचं असतं. काही जखमांसोबतही जगता येतं, पण त्या जखमांनी जुना वास सोडू नये. आता आम्ही निघालो आहोत एका नव्या शहराकडे, नव्या घराकडे, नव्या भिंतीकडे. पण माझ्यासोबत एक पत्नी आहे जी फक्त माझी प्रेयसी नाही, माझी साक्षीदारही आहे की मी सर्व काही केलं आणि तरीही काही गमावलं. पण हे गमावणं आता एका विजयात बदलू शकतं जर आम्ही दोघं एकत्र चालत राहिलो, शांततेतही आणि सत्यातही. ही कथा आता माझी राहिली नाही, ही त्या प्रत्येक पुरुषाची आहे ज्याला कधी स्वतःला एकटं वाटतं. मी हे लिहितोय जेणेकरून त्यांना कळावं, जर तुम्ही सत्यावर आहात तर हरल्यानंतरही जिंकता येतं. फक्त थोडा वेळ लागतो आणि एक स्त्री जी परत येते, कितीही उशीर झालेला असो. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.